नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बुट्टा वर्क बघणार आहोत. बुट्टा वर्कचे प्रकार बघणार आहोत. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो, टेक्निक घेऊन येत असतो, ट्रेसिंगचे मेथड घेऊन येत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप व्हॅल्युएबल असे आपले व्हिडिओ असतात. तर आज आपण हे बुट्टा वर्क जे बघत आहे त्यामध्ये मी हे जे मणी टाकलेले आहेत, पहिला जो बुट्टा आपण करत आहोत ते छोटे जे मणी आहेत तो 1 mm चा मणी आहे, आणि त्यानंतर वरती जो आपण टाकलेला आहे ते शुगर बीट्स आहे. तर असे 3 ठिकाणी 3 आपल्याला हे टाकायचे आणि एक बुट्टा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एंड नॉट करून घ्यायचा आहे. आता इथं आपण कुंदन लावणार आहोत पान शेपचा, आणि ते वाळण्यासाठी ठेवायचं आहे. त्याच्याभोवती आपण शुगर बीट्स टाकू शकतो, किंवा आपल्याला जरदोजी टाकता येईल, किंवा कटपाईपची आउटलाईनही करता येईल. कोणतंही आपल्याला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. एक्सचेंज करू शकता. पान आकाराच्या कुंदनाऐवजी तुम्ही स्क्वेअरचं वापरू शकता, राऊंड शेपचंही वापरू शकता. इथं परत मी 2 mm चा मणी घेतलेला आहे. त्यानंतर त्याला शुगर बीट्सची आउटलाईन केलेली आहे. आता परत आपल्याला एक कुंदन चिटकवून घ्यायचं आहे. त्यालाही आपल्याला साईडनं आउटलाईन करायची आहे. कोणत्याही वर्कची आपण आउटलाईन इथं करू शकतो. परत एक मणी घेतलेला आहे. इथं आपण 3 मणी टाकून एक बुट्टा तयार करणार आहे. इथं एक आपण फूल तयार केलेला आहे मण्यांचा. असेही तुम्ही छोटे छोटे साडींवर करू शकता, किंवा ब्लाऊजवर पूर्ण स्लीव्जला आणखी पाठीवर मध्ये मध्ये तुम्ही करू शकता बॉर्डर करून. त्यानंतर इथं मोती आणखी शुगर बीट्सचं केलेलं आहे. हेही खूप छान दिसतं. पैठणी वगैरे असेल किंवा काठपदराची साडी असेल त्याला. त्यानंतर आपल्याला इथं शुगर बीट्सचे छोटे छोटे पुंठे टाकू शकतो. शुगर बीट्सच्या ऐवजी तुम्ही मोठ्या आकाराचे मणीसुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथं आणखी एक मी कुंदन चिटकवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं ड्रॉप शेपचे मणी घेतलेले आहेत. त्याचाही आपल्याला 3 ठिकाणी आपल्याला इथं वर्क करून बुट्टा तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये वरच्या बाजूला आपल्याला इथं शुगर बीट्स ॲड करायचं आहे, आणि एक फुलाचं डिझाईन इथं करायचं आहे. परत इथं आपण कुंदन जे चिटकवलेलं त्याला मी जरदोजीची आउटलाईन करत आहे. हेही बुट्टे तुम्ही टाकू शकता. त्याच्याऐवजी तुम्ही शुगर बीट्स किंवा कटपाईप यूज करू शकता. असे सारी एम्ब्रॉयडरी रिलेटेड काही व्हिडिओ आपल्याला बनवून हवे असतील, किंवा ट्रेसिंग मेथड कोणती शिकायची असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तर इथं लक्ष्मीचं कॉईन मी करत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इथं गॅप आहे. त्या गॅपमध्ये इथं मी मोती लावून घेत आहे, आणि त्याच्या भोवतीनं परत एक शुगर बीट्सची आउटलाईन करून घेणार आहे. हेही बुट्टे तुम्ही लक्ष्मीचं जर वर्क करणार असाल तर मध्ये मध्ये टाकू शकता. स्लीव्जवरतीही टाकू शकता. तर इथं आपल्याला शुगर बीट्सची आउटलाईन करून घ्यायची आहे पूर्ण कॉईनला. स्लीव्जमध्ये तुम्ही हे ॲड करू शकता, किंवा साडीवरही ह्या प्रकारे आपल्याला लक्ष्मीचं जे आहे ते कॉईनचं वर्क करता येईल. त्यानंतर इथं वरती जे कुंदन आपण लावून घेतलं त्यालाही शुगर बीट्सची आउटलाईन करत आहे. तुम्ही जरदोजीची करू शकता, कटपाईपची करू शकता, किंवा ज्या कलरचे आपलं फॅब्रिक आहे त्या कलरचेही इथं शुगर बीट्स किंवा कटपाईप तुम्ही यूज करू शकता. तेही छान दिसतं. किंवा मोती वर्कही करू शकता. छोटे बारीक जे मोती येतात लढीमध्ये असतात त्या मोत्यांचं वर्कही तुम्ही करू शकता आउटलाईनसाठी.
मटेरियल तुम्ही कोणतंही यूज करू शकता, मेथड फक्त आपल्याला तीच फॉलो करायची आहे. तर मटेरियल एक्सचेंज करू शकता, कोणतं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथं मटेरियल वापरू शकता. त्यानंतर इथं आपल्याला मोती टाकायचं आहे. मोती टाकल्यानंतर कलरचे जे कटपाईप असतात कोणताही कलर यूज करू शकता किंवा मॅचिंगनुसार फॅब्रिकच्या तुम्ही इथं वापरू शकता. कटपाईपची आउटलाईन करून घ्यायची. या प्रकारे बुट्टा खूप छान दिसतो. अशा प्रकारे हा बुट्टाही तुम्ही ट्राय करून बघू शकता. त्यानंतर इथं एक मी मोती टाकलेला आहे, आणखी त्याला जरदोजीची आउटलाईन करून घेणार आहे. हाही बुट्टा मग तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर इथं मी टिकली घेतलेली आहे. टिकली इथं 3 वापरणार आहे. 3 टिकल्या लावून आपल्याला एक बुट्टा तयार करायचा आहे. हीच जी टिकली आहे ती तुम्ही राऊंड शेपमध्ये गोल करून एक फूलही याचं तयार करू शकता. इथं मी 3 टाकून त्यानंतर वरती एक मणी लावून घेणार आहे. हे बुट्टा तुम्ही वापरू शकता स्लीव्ससाठी. त्यानंतर इथं टिकली घेतलेली आहे, मी सिक्वेन्स घेतलेला आहे. आता त्यामध्ये शुगर बीट घालून 3 ठिकाणी 3 आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. आणखी या टाईप ही एक बुट्टा तयार होतो. हा बुट्टाही तुम्ही साडीवर वर्क करण्यासाठी यूज करू शकता, ब्लाऊजसाठी यूज करू शकता. त्यानंतर इथं परत एक मणी टाकलेला आहे, त्याला शुगर बीड्सचं हाफ आपल्याला हे करून घ्यायचं आहे, आउटलाईन करून घ्यायचे, हाफ सर्कल घ्यायचं आहे करून. त्यानंतर वरती जे आहे ते आपल्याला एक मणी लावायचं आहे आणि त्याच्यावरती आणखी एक शुगर बीड्स लावून घ्यायचं आहे. हाही बुट्टा आपण यूज करू शकतो ब्लाऊजसाठी, स्लीव्ससाठी, आणखी साडीवरही तुम्ही हे यूज करू शकता. खूप छान दिसतं हा बुट्टा पण. त्यानंतर एक कलरचं जे आहे ते कटपाईप घेतलेलं आहे, आणखी शुगर बीड्स घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी फुल जे आपले पाईप असतं ज्याला आपण सल्ली म्हणतो त्याचं ट्रायंगल करून घेतलेलं आहे आणि मध्ये आपल्याला एक मोती टाकायचा आहे. हे तुम्ही वेस्टर्नमध्ये टॉपवर किंवा जीन्सचे जे टॉप असतात त्याच्यावरही यूज करू शकता. ते म्हणूनही तुम्ही हे यूज करू शकता. इथं मी मनी टाकून त्यांना आउटलाईन केलेली आहे जरदोजीची. आणखी इथं परत एक आउटलाईन करून घेतलेली आहे जरदोजीची. त्यानंतर मध्ये जे आहे ते लांबट आकाराचं आपल्याला मणी टाकून घ्यायचं आहे. तर हे बुट्टा वर्क करून झालेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन. आणखी काही आपले कमेंट असतील डिझाईनबद्दल आरी एम्ब्रॉयडरीच्या तर मला तुम्ही कमेंट करू शकता. तो व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत नक्की येईन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.